प्रेयसीला वचन दिलं आणि लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी केलं। एका तरुणाने सोशल मीडियावरून दोघींना जाळ्यात ओढत हा कारनामा केलाय। मात्र हा प्रकार उजेडात येतात तरुणाच्या लग्नाची वरात थेट लग्न मंडपाऐवजी पोलीस ठाण्यात पोहोचली। आता हा प्रकार नेमका कुठं घडलाय, मुलींना फसवणारा पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला, याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। पुण्यात नोकरी करणाऱ्या ओंकार नावाच्या तरुणाचे 22 वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध होते। ओंकारने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं। दोघांमध्ये प्रेमाचं नातं आहे सगळ्यांनाच असं वाटायचं, पण अचानकपणे त्या मुलीच्या पायाखालची जमीन सरकली। ओंकारने त्या मुलीला सोडून दिलं आणि तिच्या मैत्रिणीसोबतच प्रेम संबंध जुळवले। एवढ्यावरच न थांबता प्रेयसीच्या मैत्रिणीसोबत पळून जाऊन ओंकारनं लग्न केलं, अशी माहिती सुद्धा आता मीडिया रिपोर्टनुसार मिळते। या लग्नाची माहिती मिळताच पहिल्या प्रेयसीनं थेट कोल्हापूर जिल्ह्यातील ते पोलीस ठाणं गाठत फिर्याद दिली। एरवी मुलींना फसवून स्वप्नांचा चक्काचूर करणारा ओंकारच आता पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला तेही पाहूयात। ओंकार तसा कोल्हापूर जिल्ह्यातला। जवळपास 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या ओंकारनं मुलींना फसवण्यात मात्र PhD केलेली। पुण्यातील कंपनीत काम करत असताना त्याचे असे फसवाफसवीचे प्रयोग सुरू असायचे। इंस्टाग्रामवरून मुलींशी चॅट करत गोडगोड बोलून ओंकार मुलींना जाळ्यात ओढायचा। पुण्यात राहणाऱ्या कोकणातील मुलीलाही ओंकारने इंस्टाग्रामवरून बोलायला सुरुवात केली। या तरुणीशी त्याची चांगलीच मैत्री झाली। ओंकारने तिला संसाराची स्वप्न दाखवले। दोघेही पुण्यातच राहायला असल्यानं ते वारंवार भेटायचे। लग्नाचे आमिष दाखवून त्यानं तिच्याशी शरीर संबंध ठेवले। गर्भधारणा झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला, असा दावा देखील त्या मुलीने तक्रार दाखल करताना केलाय। मीडिया रिपोर्टनुसार ओंकारने प्रेयसीच्या मैत्रिणीसोबतच सूत जुळवल्यानंतर पळून जाऊन लग्न केल्याची माहिती मिळते। पहिल्या प्रेयसीनं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पोलीस ठाणं गाठलं आणि ओंकार जाळ्यात अडकला। 29 एप्रिल 2025ला पोलिसांनी या मुलीच्या तक्रारीवरून ओंकार विरोधात कोल्हापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय। सध्याचा काळ पाहिला तर लग्नासाठी मुली मिळत नसल्यानं अनेक तरुण आज नैराश्याचं जीवन जगतायत। अवास्तव मागण्यांमुळे प्रेम जुळणंच मुश्किल झालंय, तिथं लग्न तर दूरची गोष्ट। काही पोरं मात्र मुलींचा आधी विश्वास जिंकतात आणि नंतर विश्वासघात करतात। मुलं आणि मुली दोघांकडूनही सोशल मीडियाचा गैरवापर केल्याच्या घटना आपल्यासमोर दररोज येत असतात। त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहत फसवणूक टाळणं, सोशल मीडियावरील भ्रमाच्या जगापासून दूर राहणं हे आपल्या हातात आहे। आता या प्रकरणात ओंकारने खरंच फसवणूक केली आहे का, मुलीने केलेले आरोप खरे आहेत की खोटे, हे पोलिसांच्या तपासानंतरच कळेल। या व्हिडिओत इथेच थांबूयात। ताज्या घडामोडी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।